नमस्कार सर. आणि विशेषतः नागपूरमध्ये आलात आणि प्रमोशन होत आहेत मराठी चित्रपटाचं, फार छान गोष्ट आहे. बंजारा एक वेगळं नाव वाटतं आहे, ट्रेलर पाहून वेगळा सिनेमा वाटतो आहे, एक अवाढव्य सिनेमा असा दिसतो आहे. तांत्रिक बाजूही छान वाटतं आहे. तर काय सांगाल स्नेहा पोंक्षे, तुम्ही काय सांगाल? नवीन सिनेमा तुम्ही घेऊन येतात, नवीन पदार्पण करता दिग्दर्शक. असं तुम्ही म्हणालात की नाव वेगळं आहे, खूप काही गोष्टी वेगळ्या आहेत, तसा सिनेमाही नक्की वेगळा आहे, तो तसाच बनवलेला गेला आहे. त्यामुळे प्लीज 16 मेला थिएटरमध्ये जाऊन बघा. नक्कीच चांगल्या मैत्रीची चांगली गोष्ट आहे की ना, चांगल्या मैत्रीची चांगली गोष्ट आहे आणि चांगल्या लोकांना परत पोचायला पाहिजे. आणि 16 मेला ही फिल्म येते आहे, तर एन्जॉय करा ही पण फिल्म. थिएटरमध्ये बसून जी सिनेमा बघण्याची मजा आहे ना, ती मजा ह्या सिनेमामधनं तुम्हाला 100% मिळेल. नक्कीच. आणि जसं बंजारा म्हणलं आणि गाणी, या सिनेमाची गाणी हा या सिनेमाचा सगळ्यात मोठा प्लस पॉईंट आहे. अवधूत गुप्तेनी संगीत दिलेलं आहे, गुरु ठाकूरने याची 4 गाणी लिहिली आहेत, सोनू निगम, शान, विशाल ददलानी आणि अवधूत गुप्ते अशा सगळ्या दिग्गज गायकांनी गायलेली आहेत. तुम्ही त्यातली काही ऐकलीत का? फार अफलातून गाणी झालेली आहेत. त्यामुळे सगळंच एक मस्त ट्रीट आहे ही. छान फिल्म बनवलेली आहे, एका तरुण दिग्दर्शकांनी लिहिली आहे आणि छान पद्धतीने सादर केलेली आहे. तरुण पिढीला प्रोत्साहन आपण नेहमीच देत आलेलो आहोत, तर मला असं वाटतं की या तरुण पिढीला आपण प्रोत्साहन द्यायला हवं. आणि त्यासाठी 16 मेला हा चित्रपट जेव्हा चित्रपटगृहात येईल तेव्हा आपण चित्रपटगृहात जाऊन या सिनेमाचा आनंद घेतला पाहिजे. कारण तो जर का हिमालय तुम्हाला सुंदर पाहायचा असेल तर तो त्या भव्य दिव्य थिएटरमध्ये त्या साऊंड सिस्टीममध्येच बघण्यात जास्त मजा आहे. नक्कीच. आणि आपल्या सगळ्यांना, संपूर्ण टीमला बंजाराच्या खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. तुम्ही सगळे इथे आलात. सगळ्या पत्रकारांचाही मी खूप आभारी आहे की तुम्ही एवढ्या प्रेमाने आलात, छान प्रश्न विचारलेत आणि छान पोचवा आमचा सिनेमा. नक्कीच. आणि नागपूरकर प्रेक्षकांना विनंती करेल की आपण सगळ्यांनी हा चित्रपटगृहात जाऊनच बघा, कारण की हा चित्रपट आपल्याला एक वेगळी अनुभूती आणि एक वेगळा माहोलमध्ये आपल्याला नेईल. कारण की माहोल म्हणजे नागपूरचा माहोल हा वेगळा असतो. नक्कीच या. बंजारा.